नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महत्त्वाचे असणारे मराठीतील 200 समानार्थी शब्द या व्हिडिओमध्ये घेत आहोत। आणि या व्हिडिओमध्ये पहा मित्रांनो, जेवढं काही IBPS घेत आहे त्याच पद्धतीचे प्रश्न आपण घेत आहोत आणि त्याच पद्धतीचे समानार्थी शब्द देखील आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। तर पहा, यामध्ये पहिला समानार्थी शब्द आहे अनाथ। तर अनाथला शब्द काय होतो? पोरका। यानंतर आहे अनर्थ। अनर्थ म्हणजे काय? एखादं संकट। अपघात, अपघाताला समान असणारा शब्द आहे दुर्घटना। अपेक्षाभंग, याला समान काय आहे? हिरमोड। अभिवादनला समानार्थी शब्द लक्षात ठेवा, नमस्कार, वंदन आणि प्रणाम। अभिनंदनचा समानार्थी शब्द होतो एखाद्याचा केलेला गौरव। अभिमान, त्याला काय म्हटलं जातं? गर्व। अभिनेता, अभिनेता म्हणजे नट। अरण्य, अरण्याला समानार्थी शब्द काय काय आहेत? वन, जंगल, कानन, विपिन। अवघडला समानार्थी शब्द आहे कठीण। यानंतर पहा अवचित शब्द आहे, त्याला आहे एकदम म्हणजेच अचानक झालेली गोष्ट। अवर्षणला समानार्थी शब्द आहे दुष्काळ। अविरतला समानार्थी शब्द आहे सतत आणि अखंड। अडचण हा शब्द, याला समानार्थी शब्द काय आहे? समस्या। अभ्यासाला समान असणारे शब्द पहा, सराव, परिपाठ आणि व्यासंग। अन्नाला समानार्थी शब्द आहेत आहार, खाद्य। अग्नी, अग्नी हा शब्द महत्त्वाचा आहे, परीक्षेला भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे। यामध्ये पहा आग, अनल, विस्तव, वनी, अंगार, पावक, हुताशन, शिखी हे जे आहेत हे सर्व शब्द अग्नी या शब्दाला समानार्थी आहेत। यानंतर पाया आहे अना। अनाला काय होतं? आणि। अगणितला समानार्थी शब्द असंख्य, अमर्याद, कसलीही मर्यादा नसलेला। अचलला समानार्थी शब्द काय होतो? शांत आणि स्थिर। अचंबा, याला समानार्थी शब्द काय आहे? आश्चर्य, नवल। अतिथी या शब्दाला समानार्थी शब्द आहे पहा, पाहुणा। अत्याचारला समानार्थी शब्द आहे केलेला अन्याय। अपराध या शब्दाला समानार्थी शब्द आहे गुन्हा आणि दोष। अपमान, अपमान म्हणजेच पहा मानभंग। अपाय, अपायचा काय होतो? इजा। अही, अही शब्द देखील महत्त्वाचा आहे, पहा अहीला समानार्थी शब्द साप, भुजंग, सर्प, व्याळ, पन्नग, फणी। या ठिकाणी जर अजून एखाद्या वेळेस विचारला तर नाग देखील आपल्याला येऊ शकतो। अश्रू या शब्दाला समानार्थी आहे पहा आसू। अंबर या शब्दाला वस्त्र हा समानार्थी शब्द आहे। अंधार या शब्दाला काळोख, तिमिर, तम हे अंधाराचे समान शब्द आहेत। अमृत, अमृत म्हणजे काय? तर पियुष, सुधा। अहंकार म्हणजे गर्व। अंक, अंक म्हणजेच आकडा। आई या शब्दाला समानार्थी शब्द पहा, माता, माय, जननी, माऊली, जन्मदा, जन्मदात्री हे आई या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। यानंतर पहा आकाश शब्दाला सुद्धा जास्त समानार्थाचे शब्द आहेत। आभाळ, गगन, नभ, अंबर, अवकाश, अंतरिक्ष, व्योम। आणि सोबतच पहा ख, अंतराळ, वियत आणि वितान हे जे आहेत हे आकाश या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। त्यामुळे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, ख देखील आकाशाला म्हटलं जातं। आठवण, आठवण म्हणजे काय? स्मरण, स्मृती, सय। आठवडा, आठवडा म्हणजे सप्ताह। सोबतच पहा आनंद हा शब्द आहे, आनंदाला देखील भरपूर समानार्थी शब्द आहेत। हर्ष, तोष, मोद, संतोष, प्रमोद, उल्हास, उद्धव। आजारी या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, पीडित आणि रोगी। आयुष्य या शब्दाला समानार्थी शब्द आहेत जीवन, हयात। आतुरता या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत उत्सुकता। आरोपी शब्दाला समान शब्द आहेत गुन्हेगार, अपराधी। आश्चर्य, पहा आश्चर्याला देखील समानार्थी जास्त शब्द आहेत नवल, अचंबा, विस्मय, अचरत आणि अजोच। यानंतर पहा आसनला शब्द आहे बैठक। आदरला काय आहे? मान। आवाजाला समानार्थी शब्द ध्वनी, रव। आवाजमा म्हणजेच काय? आवाजात। आज्ञा, आज्ञाला आदेश आणि हुकूम। आपुलकी, जवळीकता। आपत्ती, एखादं संकट येणं। आरसाला दर्पण, मुकुर, आदर्श। पहा आरंभ म्हणजे काय? तर सुरुवात। आशा म्हणजेच काय? इच्छा होणं। आस म्हणजे मनीषा। आसक्ती, लोभ। आळशीला पहा कुजर, निरुद्योगी, ऐती आणि अळसट हे आळशीचे शब्द आहेत। आशीर्वाद या शब्दाला पहा, आशीर्वादला शुभचिंतन। ओंजळभरला अंजूरभर। ओझे याला वजन, भार। ओढा याला समानार्थी झरा आणि नाला। ओळखला काय आहे? परिचय। औक्षणला काय आहे? ओवाळणे। अंत, शेवट। अंग, शरीर। शरीराला सोबत पहा अजून आहे देह आणि तन। सोबत अंघोळला स्नान। अंधारला काळोख आणि तिमिर। अंगण यालाच आवार। सोबत अंगारला निखारा। अंतरिक्षला अवकाश, इलाजला उपाय। तर पहा इशारा म्हणजे काय? एखादी सूचना म्हणजेच इशाऱ्याला समानार्थी शब्द आहे सूचना। इंद्र या शब्दाला जास्त आहेत, पहा सुरेंद्र, नाकेश, वसाव, सहस्राक्ष, वज्रपाणी, देवेंद्र। इहलोक म्हणजेच मृत्यूलोक। ईर्षा, चुरस।
इच्छेसाठी पहा आकांक्षा, आस, मनीषा, स्पृहा, लिप्सा आणि अपेक्षा हे इच्छेचे समानार्थी शब्द आहेत. ईश्वराला देखील पहा देव, ईश, निर्जर, परमेश्वर, अलक्ष, सूर, विभुद, अलख, प्रभू आणि त्रिदश हे ईश्वराला समान शब्द आहेत. उत्सवाला समानार्थी शब्द समारंभ, सण, सोहळा. उक्तीला समानार्थी शब्द वचन. उशीरला समानार्थी शब्द विलंब. उणिवासाठी वापरला जातो कमतरता. उपवन, बगीचा, सोबतच त्याला अजून एक आहे तो आहे बाग. उदरला पोट. सोबत पहा उदास या शब्दाचा समानार्थी शब्द होतो खिन्न. उत्कर्षसाठी भरभराट. उपद्रव, त्रास. उपेक्षा, हेळसांड. पहा उपद्रव या ठिकाणी जोड शब्द प्रॉपर नाही झालेला, उपद्रव असा शब्द आहे. पहा उठावाची, उठायची. ऊर्जा, शक्ती. ऋण, कर्ज. ऋतू, मोसम. ऋषी, तपस्वी, मुनी, साधू आणि तापस हे ऋषीचे समान असणारे शब्द आहेत. एकजूटसाठी एकी, ऐक्य. ऐश्वर्यासाठी वैभव. ऐट म्हणजे रुबाब आणि डौल. कथा, एखादी गोष्ट, कहाणी, हकीकत. कठीणसाठी अवघड. कवितेसाठी काव्य आणि पद्य. करमणूक, मनोरंजन. कठोर, निर्दय. पहा कनकला सोने या ठिकाणी अजून एक शब्द आहे पहा कांचन देखील. कटी, कंबर. कमळ, पंकज, अंबुज, नलिनी, अळत, पद्म, सरोज आणि अंबोज हे कमळासाठी वापरण्यात येणारे समान अर्थाचे शब्द आहेत. सोबतच पहा अरविंद, राजीव आणि अब्ज हे देखील कमळासाठीच वापरले जातात. कपाळासाठी ललाट, भाल, कपोल, निढळ, अलीक. कष्टासाठी श्रम आणि मेहनत. कंजूस म्हणजेच काय तर कृपण. सोबत पहा कामासाठी कार्य आणि काज. काठ या शब्दाचा समानार्थी किनारा, तीर आणि तट. सोबतच पहा काळ शब्दासाठी काय आहे समय, वेळ, अवधी. सोबत या ठिकाणी अजून एक आहे शब्द कान, तर कानाला अजून एक समानार्थी शब्द आहे श्रवण. कावळासाठी काक, एकाक्ष, वायस. पहा कालांतराने म्हणजेच काय दिसामासा. काष्ठ, काष्ठला आहे लाकूड. कासवासाठी महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवा कूर्म, कामट, कमट, कच्छप, कच्छ. आणि किल्ला, किल्ल्यासाठी गड आणि दुर्ग. किमयासाठी जादू हा शब्द समान अर्थाचा शब्द आहे. कार्य म्हणजे काम. कार्यक्षम, कुशल, दक्ष, निपुण आणि हुशार. कारागृहासाठी कैदखाना, तुरुंग. कीर्ती, कीर्तीसाठी प्रसिद्धी, लौकिक, ख्याती. कुतूहलसाठी उत्सुकता. कुटुंबासाठी परिवार. कुशल म्हणजे हुशार आणि तरबेज. कुत्रा, कुत्र्यासाठी श्वान हा शब्द आहे लक्षात ठेवा. कुटीसाठी झोपडी. कुचंबना, घुसमट. कृपण, कंजूस. कृश, हडकुळा. कोवळीक, कोमलता. पहा कोठार या शब्दासाठी भांडार हा शब्द होतो. कोळिष्टक, जळमट. खन, कप्पा. खलसाठी नीच, दृष्ट, दुर्जन. खडकासाठी मोठा दगड, पाषाण. खटाटोप म्हणजेच प्रयत्न. खग, खगसाठी पक्षी, विहंग, द्विज, अंडज, शकुंत. पहा खडक, खडकसाठी काय होतो तलवार. खरेपणा, न्यायनीती. ख्यातीसाठी कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक. खात्री शब्दासाठी समान शब्द आहे विश्वास. खाली जाणे, अधोगती होणे. खाटा करणे, आंबवणे. पहा खिडकीसाठी गवाक्ष हा शब्द आहे. खेड्यासाठी ग्राम आणि गाव. खोड्यासाठी चेष्टा, मस्करी. गरज, आवश्यकता हे असणारे समानार्थी महत्त्वाचे शब्द आहेत. पहा या ठिकाणी गरवार म्हणजे गर्भवती. गवतासाठी तृण. गरुडासाठी महत्त्वाचा आहे कारण हा परीक्षेला देखील विचारण्यात आलेले आहेत गरुडावरती. खगेंद्र, खगेश्वर, तार्श्य आणि वैनतेन हे गरुडासाठी शब्द आहे. वैनतेनवर लक्ष ठेवायचे. 2 वेळा विचारण्यात आलेला शब्द आहे कशासाठी तरी. 2 वेळा विचारण्यात शब्द आलेला आहे पहा गरुडाला समानार्थी शब्द किंवा वैनतेचा समानार्थी शब्द. या ठिकाणी गणपतीसाठी लंबोदर, गजानन, हेरंब, लक्षप्रद, निधी, धारणीधर आणि वक्रतुंड. गर्व म्हणजेच अहंकार. गाय, गायीसाठी समान असणारे शब्द धेनू, गोमाता. गाण्यासाठी शब्द आहे गीत, गान. या ठिकाणी अजून एक आहे पहा गवन देखील असणार आहे. सोबतच गंमतसाठी मौज, मजा. गंधसाठी वास, दरवळ. ग्रंथासाठी पुस्तक. गावासाठी ग्राम आणि खेडे. गाजावाजा झाला म्हणजेच कीर्ती पसरली. गुन्हा याला समानार्थी शब्द काय आहे अपराध. गुलामीसाठी दास्य. गोडसाठी मधुर. गोणीसाठी पोते. गोष्टीसाठी कहाणी आणि कथा. गौरव समानार्थी शब्द आहे सन्मान. ग्राहकासाठी गिराहिक. घरासाठी महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवा सदन, गृह, निकेतन, आलय, भवन, निवास, धाम आणि गृह हे जे आहेत हे घरासाठी असणारे समान अर्थाचे शब्द आहेत. घरट्यासाठी आहे खोपा. घागरसाठी आहे घडा आणि मडके. घोड्यासाठी देखील महत्त्वाचे शब्द आहेत अश्व, हय, वारू, तुरंग आणि वाजी हे घोड्यासाठी समान शब्द आहेत. घोयकासाठी घोळका आणि जमाव.
पहा चवीसाठी समानार्थी शब्द आहे रुची, गोडी. चरणसाठी पाय, पाऊल या ठिकाणी पद हा देखील आहे. चरितार्थासाठी उदरनिर्वाह, चक्र, चाक, चराट, दोरखंड. पहा चाकासाठी चक्र. चंद्रासाठी महत्त्वाचे शब्द समान असणारे पहा शशी, रजनीनाथ, इंदू, सुधाकर, निशानाथ, हिमांशू, शशांक, नेत्रत्रेश, विधू आणि सोम हे चंद्रासाठी वापरण्यात येणारे शब्द आहेत. चांदण्यांसाठी पहा कौमुदी, चंद्र